लोखंडाला परीस लागला की लोखंडाचं सोनं होतं. इकडे लक्ष द्या. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने. मी आता विस्तार नाही करत कारण काटा थांबायला तयार नाही. इकडे लक्ष द्या. म्हणजे परिसाला, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं. आपण परीस बघितला नाही पण परीस बघितल्याची उदाहरणं पुष्कळ आहे, पुराणात आहे, आपल्या वारकरी इतिहासात आहे. इकडे लक्ष द्या. पंढरपुरामध्ये एक भागवत नावाचे ग्रस्त राहत होते. आईसाहेब रुक्मिणी मातेने त्यांना परीस दिला होता. तुम्ही ऐकू नका, मी यांना सांगतोय. तुम्ही थोडा वेळ कान बंद करा, एक फ्यू मिनिट्स. तुम्हाला गुरु मंत्र किती टॉप सिक्रेट असेल ना, इकडं सांगायचं नाही. महाराज सांगायचं नाही इकडे. मला क्षमा करा पण स्त्री स्वभाव आहे, काय करणार. किती जरी गुप्त बातमी असेल आणि ती जर गेली तर सकाळी गावभर झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांचं टेक्निक पण भारी आहे. ती मैत्रिणी सांगते तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. ती तिच्या मैत्रिणी सांगते तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. अख्ख्या गावात बातमी फुटते तरी तुला म्हणून सांगताय. काय झालं, भागवताने, म्हणून त्यांना परिसा भागवत नाव आलं. त्यांनी तो परिस आपल्या बायकोला दाखवला. मी मानसशास्त्राचा अभ्यास आहे बरं का. मानसशास्त्र मी अभ्यासलंय. मानसशास्त्रात एक गोष्ट काय, प्राप्त वस्तू झाली ना ती भोगण्यात आनंद नसतो, ती दाखवण्यात आनंद असतो. भोगण्यात आनंद नाही. एखाद्या माणसानं जर अगदी 10 तळ्याचं लॉकेट केलं, सदऱ्याचा ठेवून उपयोग काय. ते दिसलं पाहिजे आणि कुणीतरी विचारलं पाहिजे तेवढ्याला केलं. जरा बोलू का, ऐकता. ते दाखवण्यात एक आनंद वेगळा असतो. माझ्याकडे तुझ्याकडे नाही. सायकॉलॉजी. त्या भागवत बाईनं तो परीस उचलला आणि तिच्या मैत्रिणीला दाखवला. आणि तिची मैत्रीण म्हणजे दुसरी कोणी नव्हती, राजमान्य राजश्री संत नामदेवरायची बायको राजाई. तिला दाखवला. बघ माझ्या नवऱ्याने परीस सांगतात. राजाबाई म्हणाली आजच्या दिवस देता का, आमच्या घरी दारिद्र्य होता. आजचा दिवस दिला तर घरातलं सगळं लोखंड सोनं करते, निदान आमचं दारिद्र्य जाईल. ती म्हणाली नाही आजच्या दिवस, उद्या आणून दे. राजाबाईने तो परीस नेला, घरातलं सगळं भंगार काढलं. म्हणजे फुटका तवा, तुटकी सांडस, फुटका ग्लास, जेवढं असेल तेवढं भंगार काढलं. 700 वर्षापूर्वीची राजाबाई होती आणि वाट बघत असते नामदेवराय येतील आणि त्यांच्या हस्ते सोनं करायचं. चांगली बाई होती. ही जर 2024ची राजाबाई असती तर नामदेव महाराज घरी येण्याच्या अगोदर लक्ष्मीहार करून आली असते, मोहनमाळ करून आली असते. ती वाट बघत असली, नामदेव आले, ते सगळं पसारा बघितलं. हे कशाला काढणं भंगार. राजा म्हणले हळू बोला, परीस मिळालाय, तुमच्या हाती याचं सोनं करायचंय, दाखव म्हणाल. तर नामदेवाने हातावर परीस घेतला आणि विचारले वारकऱ्याच्या घरात ते कशाला विष पाहिजे. त्याने तो परीस उचलला आणि चंद्रभागेत टाकला. आली का पंचायत. दुसऱ्या दिवशी भागवतबाई मागायला आली, दे माझा परीस. ते म्हणजे आता दिला असता पण माझ्या नवऱ्याने तो चंद्रभागेत टाकला. पटेल का? पटेल. मला रंगवायचं कारण नाही. भांडण विकोपाला गेलं, तू मेमे झालं, तोंड घाई प्रकरण हात गाईवर आलं. परीसा भागवताने नामदेवाला म्हणाले नामदेवा, बायकोचं नाव पुढे करून परीस वाचवायचा विचार दिसतो, दे माझा परीस. नामदेव हसले, म्हणले ठीक आहे देतो, चल. चंद्रभागेच्या वाळवंटात आणलं. गुडगाव पाण्यात नामदेव उभे राहिले. खाली चंद्रभागेत हात घातला आणि 5-25 दगडी काढले आणि त्याच्या समोर धरले, घे तुझा परीस. भागवतराव म्हणले काही वेळा समजलं काही चंद्रभागेतले गोटे आणि मला परीस म्हणून देतात, तपासून बघा.
भागवत महाराजांनी ते परीस तपासून बघितले, प्रत्येक दगड परीस झाला होता, प्रत्येक दगड. भागवताने हळूच विचारलं नामदेवाच्या कानात, 2-4 घेऊ का? नामदेव म्हणे तुझे किती होते? म्हणले माझा एकच होता. मग एकच उचल, जास्त घेण्याचं तुला हाव कशाला पाहिजे? एक परीस उचलला, बाकीचे परीस सगळे नामदेवाने चंद्रभागेत टाकून दिले. मी काही कथा अशी सामान्य सांगत नाही, सगळ्या भागवताने लक्षात ठेवा. इथे बसलेल्या काय संतांची श्रेणी असते, नुसता दगडाला हात लावला तर त्या दगडाचा परीस झाला, ही ताकद संतांची. नको परीस झाले. सूचना पण देतो तुम्हा सगळ्यांना, कधी पंढरपूरला गेला तर चंद्रभागेला आंघोळीला गेला तर ते शोधत बसू नका. नाही तर चाळणी घेऊन आपलं दृष्टांत संपला. एका वाक्यात त्याचा सिद्धांत सांगतो. संतांना परीसाची उपमा का दिली तुकाराम महाराजांनी? एका वाक्यात सांगतो, तेवढं वाक्य घरी येऊन जा. ज्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्या जीवनाचं सोनं होतं त्याला संत म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. ज्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्या जीवनाचं सोनं होतं त्याला संत म्हणतात. अशा 2 उपमा दिल्या. आणखीन 2 उपमा तुकाराम महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दीपा नाही पोटी फाटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा हे वैशिष्ट्य आहे. तिसरा जो दृष्टांत दिला तो दीपाचा दिला, दिवा. मग दिव्याचं आणि संतांचं काय साम्य? दिवा प्रकाश देतो आणि अंधकाराचा नाश करतो. बरोबर आहे? दिवा आला की अंधार गेला, आणि दिवा गेला आणि अंधार आला.
मग साम्य काय? दिवा अंधकार घालवतो आणि प्रकाश देतो, तसं संत अज्ञानाचा अंधकार घालवतात आणि ज्ञानाचा प्रकाश देतात. म्हणून दोघांमध्ये साम्य आहे. तुकाराम महाराज त्याकरता दृष्टांत दिला. आणि शेवटचा दृष्टांत साखरेचा आलाय. सर्वांगी साखर अवघी गोड. आपला सिद्धांत पटवून देण्यासाठी चौथा दृष्टांत दिला साखरेचा. साखर सर्वांगाने गोड आहे, अवघी गोड आहे. काही पदार्थ अवघे गोड आहेत पण सर्वांगाने गोड नाही, काही सर्वांगाने आहेत पण अवघे गोड नाही. पण साखर मात्र सर्वांगाने गोड आहे आणि अवघी गोड आहे. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, अवघे साखरेचे अंग नये व्यंग निवडता. मी पुढे बोलणार आहे उत्तरार्धामध्ये. 4 दृष्टांत दिले. एक अभ्यास म्हणून सांगतोय, इकडे लक्ष द्या. थोडं बारकाई नाही का? एखादा सिद्धांत समजून सांगण्यासाठी एक दृष्टांत पुरेसा आहे. सज्जन कसा असतो? चंदनासारखा असतो. संपलं. परिसाचं दृष्टांत द्यायचं काय कारण आहे? मग परिसाचा दृष्टांत दिल्यानंतर पुन्हा दिव्याचा दृष्टांत द्यायचं कारण काय? आणि दिव्याचा दृष्टांत दिल्यानंतर पुन्हा साखरेचा दृष्टांत द्यायचं कारण काय? ज्ञानेश्वरी अभ्यासामध्ये कळेल. दृष्टांत देण्याची परंपरा काय? त्याचं कारण, दृष्टांत हा सिद्धांताच्या जवळ नेत असतो. जोपर्यंत तो अति समीप जात नाही त्यावेळेस वेगवेगळे दृष्टांत देण्याची संत साहित्यातली परंपरा आहे. ज्ञानेश्वरी अभ्यासात वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी या श्लोकाखाली ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त एकच ओवी घातली. तो पण गीतेचा दृष्टांत मराठीत सांगितला. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे, तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्य नाथे. एक दृष्टांत, दुसरी ओवी पण नाही. पण आता चित्तम समाधातु न शक्नी स्मयी स्थिरम या श्लोकाच्या खाली बघा, अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देऊ, तरी गायसे करी या आठा पहारा माझारी मोठ गेल विश्वरी दे तुझा. मग जे जे का निमित्त देखील माझेचे सुख ते तुल्या रोचक विषय गेल. आता जैसा शरद कालुरी गे आणि सरिता उठू लागे, चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. मग पुनवे हुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे, हार बतावसे नाहीचे हो. एका दृष्टांताला बाद आला की दुसरा दृष्टांत देण्याची परंपरा आहे. वर्षाकाळी सरिता चढू लागे पंडूसुता, पाऊस आला की नद्या दुधडी भरून वाहतात, पण शरद ऋतू आला की त्या ओसरायला लागतात. पण पुढे सिद्धांत काय आहे? ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आले की काही नद्या 12 महिने वाहतात. मग हा दृष्टांत नाही चालणार. मग दृष्टांत काय दिला? मग पुनवे होनी जैसे शशिबिंब दिसे दिसे, हार बतावसे नाहीची होय. पौर्णिमेपासून कलेकलेनं चंद्र कमी होत जातो आणि अमावस्येला संपून जातो. अमावस्येला कधी चंद्र असत नाही. मग दृष्टांत योग्य वाटला, ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत सांगू. ही परंपरा आहे. मग हे 4 दृष्टांत या भंगात का आले हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाची यथायोग्य उत्तर आणि त्याचं निराकरण मी उत्तरार्धात करतो. तत्पूर्वी सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम असं भजन करा आणि मग उत्तरार्धात मी सगळी त्याची भूमिका स्पष्ट.
चंदनाचे हात पाये चंदन परिसा नाही, हीन कोणी अंग दीपा नाही, पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. 4 दृष्टांताचा विचार मी करून आलो आता. मग एकच दृष्टांत द्यायच्याऐवजी तुकाराम महाराजांनी दृष्टांत का दिले, हा प्रश्न उपस्थित केलाय मी. याचं कारण आहे की एका दृष्टांतात काही कमी आलं की दुसरा दृष्टांत द्यायची परंपरा आहे. इकडे लक्ष द्या. पहिला दृष्टांत आलाय तो चंदनाचा आलाय. मग चंदनाचा दृष्टांत दिल्यानंतर परिसाचं दृष्टांत द्यायचं काय कारण होतं? याचा स्वच्छ अर्थ असा आहे की चंदनात काहीतरी कमतरता आहे. ये बात है, बड़े गौर से सुनिए. तुकाराम महाराज उगीच दृष्टांत देणार नाही तर वाढवणार नाही. काय चंदनामध्ये न्यून आहे इकडे लक्ष द्या. चंदनामध्ये 2 गुण आहेत ते मी सांगितले. पहिला गुण आहे चंदन स्वतः झिजतं, संत झिजतात. दुसरा गुण आहे चंदन शेजारच्या झाडाला स्वतःचा गुण देतं, सुगंधी करतं. तसं संत आपल्या जवळचे सद्गुण त्याला प्रदान करतात आणि त्याला दुर्गुणातून मुक्त करून सज्जन करतात म्हणून साम्य. मग एवढं वर्णन केल्यानंतर परिसाचा दृष्टांत का दिला? 2 दोष आहेत चंदनामध्ये. जसे गुण आहेत तसे दोष पण आहेत. जसे माणसात गुण असतात आणि दोषही असतात तसे झाडात पण असतात. आता दोष सांगतो, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. थोडा आवाज वर सुरू झाला तरी दिवस त्याचेच आहे. श्रावण सरी आला नाही तर तो श्रावण कसा? तर एवढा सुंदर मंडप लागताय. असा मंडप नसता तर कीर्तन बंद करावं लागलं असतं. जर त्याचा ऐकू जा. एवढा आलिशान मंडप, उत्सव खूप होत आहेत मोठे. मी काल कीर्तन करून आलोय निफाडला, चांदवड तालुक्यात. जवळपास 25 लाखाचा मंडप लागतो आणि 151 फुटाचा पंचधातूचा त्रिशूळ उभारायचा. 151 फूट. काय लोकांचे संकल्प असतील. हजारो लोक कीर्तनाला. इथं तळोजाला पूर्वी कीर्तन करायचो मी, संत वामन बाबांच्या पुण्यतिथी. एवढ्या चिखलातून आम्ही जायचो. काळही तसा होता. आता ही घरचीच माईक सिस्टीम आहे. एवढी सुंदर सिस्टीम, एवढं सगळं. म्हणजे आता एवढे 10-15 माईक ऐश्वर्या सप्ताह चाललाय. जयेंद्र पूर्वी काय होतं माहिती का? हे तुमचं धन्यवाद अदा करतो मी. एवढी सुंदर सिस्टीम आहे इथं. पूर्वी आम्ही कीर्तन करायला की एकच माईक असायचा आणि तो पण सुतळीने बांधलेला. आठवते? आणि तो माईक फिरेल तसं तोंड करून बोलावं लागायचं. त्या मानानं वारकरी संप्रदायात किती सुंदर दिवस येतात. दोन्ही पकवाजाला 2-2 माईक, गायकांना माईक. फक्त आमचं नेहमी सांगणं असतं की ते कर्कश होतं कामा, ते करणं मधुर असलं पाहिजे. अभ्यासाकडे वळा.
कशा करता परिसाचा दिला? याचं कारण चंदनामध्ये 2 दोष आहेत. इकडे लक्ष द्या. त्याचा पहिला दोष ज्ञानोबा सांगतात, चंदनाचे खोड सरकी जैसे का द्वार. चंदना दोष काय? त्या चंदनाच्या भोवती सर्प असतात. 100-150 वर्षाचं चंदन झालं, त्याच्या खोडाला सुगंध आला की त्याला सर्प वेष्टन करतात. मग चंदनाच्या भोवती सर्प असतात, तसे सज्जनाच्या भोवती सर्प असतात का? दृष्टांत बाधित झाला. आणि चंदनाचा दुसरा दुर्गुण, इकडे लक्ष द्या, ते वाजायचं तो वाजू द्या. चंदनाचा दुसरा दुर्गुण, चंदन लिंबाला, वडाला, पिंपळाला, बोरीला, बाभळीला गुण देतो, पण बांबूला गुण देत नाही. बांबूच म्हणतात ना. हो. त्याचा दुसरा इकडे शब्द आहे चिंबाट. चिंबाट पण आहे. चिंबाटच ना. थोडा मी फिरलोय म्हणून माहिती आहे मला. आमच्याकडे कळक म्हणतात, कळक. नाही तर प्रचलित शब्द बांबू. बरोबर आहे. त्या बांबूला तो गुण देत नाही. गोष्ट काय ते ऐका. पुढे गोष्ट सांगतो. काय झालं? बहुत बढ़िया है, बड़ी गौर से सुनो. ती संतांची दिंडी चालली होती कुठेतरी तीर्थयात्रेला. आणि दादा काय झालं माहिती का? एक सुंदर चंदनाचं झाड होतं, त्याच्या खाली दिंडी बसली. मोठं झाड. चिवडा बिवडा खाल्ला संतांनी. पालखी सोहळा थांबल्यावर कसा खातो आपण? खडकावर बसून बरडच्या माळावर. ते संतांनी चिवडा बिवडा खाल्ला, पाणी बिणी पिले संत. कसला तरी रडण्याचा आवाज आला. कोणीतरी रडत होत. ते जे महाराज होते ते म्हणले, कोण रडत आहे? आजूबाजूला कोण दिसत नाही. रडण्याचा आवाज कुठून येतो बघितलं तर ते त्या चंदनाच्या शेजारी एक बांबूचं बेट होतं. तो बांबू रडत होता. हा सुंदर दृष्टांत. बांबू रडत होता. तर त्या संतांनी त्याला विचारलं, का रे रडतो? ते बघा ना, हा चंदन कसा आहे. हा बाभळीला, बोरीला, लिंबाला गुण देतो, पण मी किती वर्ष त्याच्या शेजारी पण मला गुण देत नाही. असा भेद करणं चांगलं नाही. तुम्ही जरा समजून सांगा त्याला. तो दृष्टांत फार सुंदर आहे महाराज. त्या चंदनाला विचारलं त्या संतांनी, का रे तू बोरीला, बाभळीला देतो गुण, या बांबूला का देत नाही? तो चंदन म्हणाला, जीव गेला तरी त्याला गुण देणार नाही. नालायक येतो.